श्री गणेशाय नमः. नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थीबद्दल माहिती जाणून घेऊया. तिचे महत्त्व व त्यामागील कथा पाहूया. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यातील तिथीचे वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील चौथी तिथी ही संकष्टी चतुर्थी असते, तर अमावस्येनंतर येणारी शुक्ल पक्षातील चौथी तिथी ही विनायकी चतुर्थी नावाने ओळखली जाते. कृष्ण पक्षातील चौथी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. ही जर मंगळवारी आली तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. आता आपण अंगारकी चतुर्थीचे विशेष महत्त्व व त्यामागील कथा पाहू. अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या काठी भारद्वाज मुनी राहत होते. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. ते श्री गणेशाचे निस्सीम भक्त होते. त्यांना मूलबाळ नव्हते. आश्रमात येणाऱ्या मुलांना ते श्री गणेशाची आराधना शिकवित असत. एके दिवशी भारद्वाज ऋषी नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यानस्थ बसले असता नारद मुनी तेथे आले आणि नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले, हे बघा, श्री गणेश देव तुम्हावर प्रसन्न झाले आहेत. तुमच्यासमोर जे तान्हं बाळ आहे तो श्री गणेशानेच तुम्हाला प्रसाद दिला आहे. भारद्वाज ऋषींना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या बाळाला मांडीवर घेतले. ते बाळ लाल लाल जणू अंगारच. त्याचे रंगरूप पाहून भारद्वाज ऋषींनी त्याचे नाव अंगारक ठेवले. ते म्हणाले, हा बाळ मला भूमीवर दिसला, भूमीने दिला, म्हणून याला भीम पण म्हणूया. भारद्वाजांनी त्याला आपल्या आश्रमात नेले. मोठ्या प्रेमाने त्याचे लालनपालन केले. बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकवली. अंगारक श्री गणेशाची आराधना करू लागला. एके दिवशी कोणालाही न सांगता तो आश्रमातून निघून गेला. त्याने नर्मदेची परिक्रमा केली. तेथील एका निवांत ठिकाणी बसून त्याने श्री गणेशाची कठोर तपश्चर्या सुरू केली. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न झाला. त्याची कठोर साधना फळास आली. श्री गणेश प्रकट झाले. ते म्हणाले, वत्सा, तुझे कल्याण असो. तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवं ते माग. अंगारक म्हणाला, देवा, मला धन, मान, कीर्ती काहीही नको. तुमच्या रूपात मला विलीन करा, मुक्त करा. अंगारकाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले, तथास्तु. अंगारका, तू भूमिपुत्र मंगळ आहेस. आज मंगळवार आहे. संकष्टी चतुर्थीही आहे. ही माझी आवडती तिथी आहे. आज तू माझ्याशी एकरूपता प्राप्त केलीस. तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो. आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिले जाईल. अशा या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना 21 संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते. बाळ अंगारक गणेश मूर्तीत विलीन झाला. पुढे अंगारकी चतुर्थीचे व्रत सारेजण भक्तिभावाने निष्ठेने करू लागले. त्यांना श्री गणेश देवता प्रसन्न होऊ लागली. या दिवशी चंद्रोदयानंतर श्री गणेशाची षोडशोपचारे पूजा करावी. लाल फुले, दुर्वा अर्पण कराव्यात. अथर्वशीर्षाचे पठण करावे. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे पूजन करून उपवास सोडावा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण.